नमस्कार मंडळी, मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी ढाबा स्टाईलमध्ये मस्त चमचमीत अशी मटार पनीरची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि अगदी झटपट तयार होते। मध्येच व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। चला तर मग इथे आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मटार पनीरची भाजी बनवण्यासाठी पनीर फ्राय करून घ्यायचे। तर इथे मी कढईमध्ये 1 चमचाभर तेल टाकून घेतलेले आहे। तेल छान व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पनीर टाकून घ्यायचे। तर इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। पनीरचे असे छोटे छोटे क्यूब करून घेतलेले आहेत। पनीर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करू शकता। तर इथे मी अशा पद्धतीने क्यूबमध्ये पनीर कट करून घेतलेले आहे। तर आपल्याला 1-2 ते 3 मिनिटं अगदी मस्त असं ब्राऊन रंगावरती हे पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। अगदीच जास्त ब्राऊन करायचं नाहीये, फक्त थोडंसं आपल्याला हे छान असं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। तर 1-2 मिनिटं आपण हे मस्त व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया। तर इथे बघू शकता 2 मिनिटानंतर पनीर अगदी व्यवस्थित असं मस्त फ्राय करून घेतलेलं आहे। छान कलर सुद्धा आलेला आहे। तर आता आपल्याला हे पनीर काढून घ्यायचं आहे। तर पनीर आपल्याला एका बाउलमध्ये काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये पनीर ठेवल्यामुळे ते मस्त सॉफ्ट असं राहतं, नाहीतर आपण असंच नॉर्मल पनीर ठेवलं तर ते थोडंफार कडक होतं, त्याच्यामुळे आपल्याला हे पनीर पाण्यात ठेवायचं। तरी ते पनीर फ्राय झाल्यानंतर काढून घेतला। आता त्याच कढईमध्ये परत आपल्याला 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटो छान असं भाजून घ्यायचं आहे। तर इथे पहिल्यांदा 1 चमचा तेल टाकून घेतलं। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला कांदा टाकून घेते। तर मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले, इथे मोठेच असे जाडसर थोडेसे कट करून घेतलेले आहेत। तर कांदा आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये छान असा सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। अगदीच जास्त लाल करायचा नाहीये, तर फक्त थोडासा मऊ पडेपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकताय तुम्ही कांदा व्यवस्थित छान असा आता मी भाजून घेते। तर इथे कांदा व्यवस्थित अगदी छान असा भाजला गेलेला आहे, छान असा मऊ पडलाय कांदा। आता आपल्याला ह्याच्यामध्ये बाकीचं सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे। तर इथे मीडियम साईजचे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा आणि 7 ते 8 काजू घेतलेले आहेत इथे। तर हे सर्व साहित्य आपल्याला कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परत आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे। तर कांदा टोमॅटो छान असं एकदम मऊ पडेपर्यंत आपल्याला 2 ते 3 मिनिटं हे सर्व भाजून घ्यायचं आहे। तर 1-2 मिनिटानंतर कांदा टोमॅटो अगदी व्यवस्थित छान भाजलेले। आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला छान अशी आपल्याला याची प्युरी बनवून घ्यायची आहे। तर व्यवस्थित छान आता आपण हे मिक्सरला बारीक करू। तर इथे आता आपली मटार पनीरसाठी लागणारी जी प्युरी होती ती मिक्सरला छान अशी बारीक करून घेतले। परत आता कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित छान असं गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत। जिरे व्यवस्थित छान असे तेलामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचे। तर इथे व्यवस्थित छान असे जिरे तेलामध्ये मस्त असे परतून घेतले। आता ह्याच्यामध्ये आपल्याला जी आपण बारीक करून घेतलेली प्युरी आहे ती प्युरी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। तर इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने मस्त अशी प्युरी बारीक करून घेतलेली। तर सर्व प्युरी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची, अगदी व्यवस्थित मस्त अशी बारीक झालेली आहे। तर तेलामध्ये मिक्स करून घ्यायची ही प्युरी आणि आपल्याला परत ही प्युरी 2 ते 3 मिनिटं छान अशी तेलामध्ये परतवून घ्यायची आहे। प्युरीला मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला ही प्युरी अगदी व्यवस्थित छान अशी एकदम स्लो फ्लेमवरती परतवून घ्यायची आहे। तर इथे 2 ते 3 मिनिटं ग्रेव्ही अगदी व्यवस्थित मस्त अशी परतवून घेतली। ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत। मसाल्यांमध्ये 2 चमचे प्लेन लाल तिखट घेतलेलं आहे। कलरसाठी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, त्याचबरोबर पाव चमचा हळद टाकून घ्यायचे, 1 चमचा धने पावडर, त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे। टाकून घेतलेले सर्व मसाले ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि परत आपल्याला ही ग्रेव्ही छान अशी 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित अशी परतवून घ्यायची। टाकलेल्या मसाल्यांना व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही व्यवस्थित छान अशी अगदी स्लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायची आहे। तर इथे बघू शकताय मसाले टाकल्यानंतर ग्रेव्ही अगदी व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं परतवून घेतली। मस्त ग्रेव्हीला कलर आलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मटार टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी हा फ्रोझन मटार घेतलेला आहे, त्याचबरोबर पनीरसुद्धा टाकून घ्यायचं आहे। तर ज्या पाण्यामध्ये पनीर ठेवलं होतं ते पाण्यासकट ह्याच्यामध्ये मी पनीर टाकलेलं आहे। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कन्सिस्टन्सी बघून आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। तुम्हाला जास्त घट्ट आवडत असेल तर पाणी कमी वापरलं तर चालेल।
तर ह्याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी ॲड करते। सगळं मिळून मी ह्याच्यामध्ये 1 वाटी पाणी वापरलेलं आहे। तर पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकताय तुम्ही किती छान कलर आलाय। आता आपल्याला ह्याला एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे। तर इथे बघू शकताय तुम्ही अगदी छान अशी एक वाफ काढून घेतली। आता आपल्याला सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे थोडीशी कसुरी मेथीसुद्धा वापरू शकता। तर हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घेऊया। तर इथे बघू शकताय भाजीला परत एक 5 मिनिटं वाफ काढून घेतली। अगदी मस्त अशी आपली ही धाबा स्टाईलमध्ये मटार पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे। अगदी कलरसुद्धा खूप छान आलेला आहे। तर नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजेच मी ज्यावेळी रेसिपी अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन भेटेल। चला तर मग लवकरच भेटूया अशाच पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा, नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।